नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अचानक झाडाची फांदी डोक्यावर पडल्याने दुचाकीस्वार कोमात. घटना सीसीटीव्हीत कैद. बंगळुरूमधील राम मंदिर रोड परिसरात झाडाची सुकलेली फांदी अचानक डोक्यावर पडल्याने 53 वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून तो कोमात आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून ते सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. जखमी व्यक्तीची ओळख सुरेश अशी असून ते खासगी वित्तीय कंपनीत कार्यरत आहेत. बुधवारी दिनांक 25 रोजी सायंकाळी कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी विविध ग्राहकांकडे जात असताना हा अपघात घडला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. फुटेजमध्ये सुरेश हेल्मेट न घालता दुचाकी चालवत असल्याचे दिसले. त्याचवेळी रस्त्यालगतच्या झाडाची मोठी सुकलेली फांदी अचानक तुटून थेट त्यांच्या डोक्यावर पडली. या जोरदार धडकेमुळे त्यांच्या दुचाकीवर नियंत्रण सुटले आणि ते रस्त्यावर कोसळले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते घटनास्थळी बेशुद्ध झाले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत सुरेश यांना राजाजीनगर येथील रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी राजाजीनगर पोलीस ठाण्यात NCR दाखल करण्यात आला असून पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.